तर मुलांनो, आज मी तुम्हाला एक जादू दाखवणार आहे. सर काय तोंडातनं जाण मागणं दूर काढून दाखवणार आहे काय तुम्ही? अरे माकडं फाजील बोलू नको, खाली बस, नाहीतर तुझ्या ढोंगणातनं जाळ दूर संकट काढीन बघ. अयो सॉरी सॉरी सर सॉरी. सर तुम्ही दाखवा जादू. हा तर बघा जादू, आता मी जादूने या जिवंत पोराला गायब करतो बघा. वा वा करा सर. अरे हाड. हा बघा आता याला गायब केलं बघा. सर मी बघितलंय तुम्ही त्या पोरला पडद्याच्या मागे लपविले. तो 83चा पाडा म्हणून दाखव. एक नंबर जादू. टाया टाया. सर काय भारी जादू दाखवला तुम्ही, एक नंबर. सर तुम्ही त्या पोराला गायब केलाय तर तो परत कसा येणार? आता मी जादू केल्याशिवाय देव परत येत नाही. सर काय बघा जादू जाऊताय पोराला पडते मागला पुन्हा आम्हाला कंटिन्यू इकडे. अरे फुकणीच्या कशाला बाहेर आला असतो, ज्याला माझा पचका झाला का नाही? अय फुटाने तिकडे 8वीच्या वर्गात तास आहे तुमचा, जावा. अय्यो असं आहे वाटतं. ए वाकड्या कोण बोलला रे? गोडशा तूच बोलला असणार. परत अजिबात बोलाय नाही. मी नव्हतं बोललो सर, आता तुम्हाला नव्हतं बापालाच घेऊन येणार आहे. जा बाप्पाला घेऊन यायचा. मी नाही भेट कुणाला. माझं नाव वाकडे, वाकडे राज. मै झुकेगा नाही साला. झुकेला झाला, आता रागायला नव्हतं तुम्हाला. जा. सर कशाला मारलं सा त्याला? त्याचा बाप लय मोठा गुंड आहे. काय मोठा गुंड आहे? होय, त्याच्या बापाने 5 जणांचा खून केला आहे. 6वा खून तुमचाच होणार आहे वाकडे सर. अरे त्याला थांबवा कोण तरी. गोडचे अरे मला थांब की. अरे तो गेला आता काय केला तुम्ही जाणार आता. काय करू आता? पप्पा त्या वाकडे सरांनी मारलं मला शाळेत. काय त्या वाकड्याला तर सुट्टीच नाही, त्याला फासूनच ठेवतो. चल पुढं आलो मी. सर 2च मिनिटात माझा बाप येतोय, धावतोच तुम्हाला. येऊ दे तुझा बाप, मी नाही देत. माझ्याकडे पण छकट आहे, बघतोच त्याला. वाकडे कुठं आहे वाकडे सर? माझा छकुला, माझा सोनुला, माझा छकुला, माझा सोनुला. सकाळीच्या बाबल्या सरला का तुझी एवढी काळजी का मला सांग तुझी मारते म्हणून. खोटं बोललं बस सर, जातो मी. जरा अभ्यासावर लक्ष दे. अहो मारू नका पोराला. वर्षा उठ जरा. सुकायच्या तुझा बाप आलेला म्हणून तुला पावडर आणि काजळ लावली, आता तुला सुट्टी नाही. वाकडे काचा आवाज का काय? माझ्या पोराला का मारलं सांग? आईला स्वप्नात होतो काय मी? ओ दादा चुकलं माझं, परत नाही तुमच्या पोराला हात लावत. परत पोराला माझ्या हात लावला तर गोळीच गाडलं बघ तुला. नाही नाही मारत दादा. बाळा बस खाली बस. वाकड्याची बाटली रे. कोण बोलला रे? कोण बोलला? बर मी तुम्हाला बैलावर निबंध लिहून आणायला सांगितलेला, कुणी कुणी आणलाय लिहून? सर मी लिवलाय. बघू. हा? अरे माकडा, तुला बैलावर निबंध लिहायला सांगितलेला म्हणजे बैलाची माहिती लिहायला सांगितली, आणि तू काय केलंयस? बैलाचं चित्र काढून त्याच्यावर निबंध लिहिलायस. जा बसा खाली. ए शांत बसा. बरं आणि कुणी निबंध लिहिलाय का सांगा? सर मी लिहिलाय. अरे वा वा वा, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. या पुढं. सर बैलाव निबंध लिहिलाय मी, पण बैल शेडवर राहिलाय. त्याच्यापेक्षा गंड भोपळा निघाला. बस खाली. सर मी लिहिलाय. अरे वा शाबास. ये पुढं वाच. बैल एक सुंदर पक्षी आहे. पक्षी आहे? बैल काय हवेत उडतो काय? अरे बैल प्राणी आहे. हा प्राणी आहे, प्राणी आहे. हा. बैलाला 4 पाय 2 शिंग आणि 1 शेपटी असते. बैलाला शेतीसाठी वापरला जातो. अरे वा शाबास. वाच पुढं अजून. आमचे पप्पा नेहमी म्हणतात वाकडे सर म्हणजे बिना शिंगाचा एक बैल आहे काळा. बघतो तुझ्या बाला. बस खाली. मराठी माझी शाळा मराठीवर. ए भावानू चला दुकानात खायला आणूया. पण पैसे कशाला लागते ती? चला सांगतोस करायचं. चला.
अय भावानो, ही दुकानदार कायम आपल्याला गंडीवतो या, त्याला आज आपण गंडूया. चालतंय, पण करायचं काय सांगतो. तुम्ही तिघांनी त्याला बोलण्यात गुतवा, तोवर आम्ही कुरकुरे चोरतो आम्ही दोघं. चालतं. काका हे कितीला आहे? ही 5 रुपयाला आहे आणि ही 10 रुपयाला. कसं लागतंय? चांगलं लागतंय म्हणून मी काय ठेवलंय. तुम्ही खाल्लंय का? मी रोज खाते. मग आता पण खावा की. तू शिकवू नको मला. तुला काय पाहिजे ती सांग. ते कितीला आहे? ही 2 रुपयाला आहे. ठीक आहे बाबा. ही घे इधर. ही घे. आणि ती कुरकुरे पण घे की. थांब की जरा पुरत्या. पाहिले. हा ओके. अरे वा 8-10 वर्ष झालं एकाच वर्गात बसलेली मुलं आज चक्क सुविचार लिहित आहेत. मॅडम मी नाही, ह्यानं सांगितले आलं मला. बघू काय लिहिलंय. फुटाणे सरांना झाल्या लग्नाची घाई, त्यांना आवडतात फरसाणे बाई. नालाय का काय लिहिलंयस हे? अहो मॅडम मी नाही, त्यानं सांगितले आला. असल्या गुणानं 10 वर्ष झालं एका वर्गात हायसा. बस खाली गंड भोपळा. ए शांत बसा सगळे. आज तुमच्या सगळ्यांची तोंडी परीक्षा घ्यायची आहे. घ्यायची आहे, बरोबर आहे तुमचं, पण मला तोंड आलंय त्यामुळे मी काय तोंड परीक्षा देऊ शकत नाही. तोंड फोडीन तुझं. तोंडी परीक्षा म्हणते मी, ओरल एक्झाम. हा ओरल एक्झाम, पण माझा अभ्यास झालेला नाही मॅडम. तसलं काय सांगू नको. बाहेरच्या शाळेतलं सर आले, ते घेणार आहेत तुमची तोंडी परीक्षा. कुठं आहेत सर? ओ सर या ना. हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? नमस्ते मुलांनो. एक साथ अभिनंदन टाळी सुरू कर. बस हा मुलांनो, हे आहेत लोटके सर. काय झालं हसायला? नाव जरा कॉमेडीच वाटलं. लोटके. नाव माझं लोटके, देईन तुला फटके. तुम्ही दिले फटके तर मी देईन तुमच्या डुंगणाला तापलेले तव्याचे चटके. अरे मुलगीचा दिसायला बुटका, पण जोरात मारतो फटका. फोडीन तुमचा लोटका. सर चांगलं फोडून काढा यांना. लय आगाऊ वर्ग आहे हो. मॅडम तुम्ही आता जावा, मी बरोबर तुमच्यावर लाईन मारतो. बरोबर यांना लाईनीत आणतो. तुम्ही जावा मॅडम. हा बसा खाली. बरं हो, इकडे लक्ष द्या. आता मी तुमची इतिहासाची तोंडी परीक्षा घेणार आहे. ए तू पुढे ये, चल. बोला की सर. मला सांग, बादशाचा जन्म कधी झाला? हो सर, माझा बा काय ग्रामपंचायतीत जन्माच्या नोंदी घालाय नाही. बादशाच्या आईला जाऊन विचार जावा बादशाचा जन्म कधी झालाय ती. अरे माकडा, इतिहासाच्या पुस्तकातला प्रश्न विचारलाय मी तुला. इतिहासाच्या पुस्तकातलं मला वाटलं खालच्या गल्लीतल्या बादशाचा जन्म कधी झाला विचारताय. अरे फालतू बोल नकोस, लवकर सांग नाही तर टांगून मारीन. सर पुस्तकात काय माहिती दिलेली आहे बादशाच्या जन्माबद्दल? अरे इतिहासाच्या पुस्तकात पान नंबर 27 वर बादशाच्या नाव पुढे तिची जन्म तारीख लिहिली आहे की. अरे त्याच्या आईला ती जन्म तारीख आहे. मला वाटलं बादशाचा मोबाईल नंबर आहे. मी 4 वेळा फोन लावला, स्विच ऑफ लागला फोन. सर मी पण 3 वेळा फोन केला पण फोन कोणी उचलला नाही बघा. अरे जन्मतारखेवर फोन करता तुम्हाला कोणी विचारलं? अरे तुम्ही गांड वापरायचा. बस खाली. तुला 0 पैकी 0 मार्क देणार आहे. 10 पैकी 0 मार्क देणार आहे. बस खाली. थांबा. लोटके कुठे गेलं का? शाळेत काय झोपा काढा येतोयस काय? नाही. या पुढं. सर जरा चिन घालता का? मी काय पण सगळं आम सांगतोय. सॉरी सर. अरे तू वैभव ठोंबरे का नाही? होय मीच आहे. अरे 8 वर्ष झाली तू एकाच वर्गात आहेस वे. 8 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा मी तुला ह्याच वर्गात बघितला होता. होय सर मीच आहे तो. तुमचं वडील पण शिक्षक होते का नाही? होय वारले आता. पण तुला कसं माहित? काय नाही, 15 वर्षापूर्वी ती तोंडी परीक्षा घ्यायला ह्याच वर्गात आलो तेव्हा पण मी त्यांच्या पुढेच होते. काय माकडा सांगताना लाज वाटत नाही? लाज नाही, त्याला इलाज नाही सर. फालतू बोलतोय. फालतू बोला सर. फालतू.
परत नाही बोलत सर. काय का झोपा काढतोय, झोपा काढण्यात वेळ घालू नकोस. शाळा सोड, काय तर कामधंदा कर, 4 पैसे कमवशील. मग त्यानं काय होणार आहे? अरे पैसे कमवलंस तर चांगलं घर बांधशील, गाडी घेशील. मग त्यानं काय होणार आहे? अरे आरामात फिरशील, तुझ्याकडे लाखो रुपयाचा बँक बॅलन्स असेल. मग त्यानं काय होणार आहे सर? अरे तुझं जीवन आयुष्य आरामात जगशील, तुला सुखाची झोप लागेल. मग आता काय करत होतो? सुखाय झोपच घेत होतो नव्हता. अरे पक्का आयुष्य बोड्याचा आहेस बघ. पोरानू, तुम्ही ह्याच्या नादाला लागू नका. याला झोपा काढण्याशिवाय दुसरं काही सुद्धा येत नाही. अरे ओळखीच्या आवट, उभ्या उभ्याला झोपतोस का काय? सर घ्या लवकर माझी तोंडी परीक्षा, मला झोप आल्या. अरे मला सांग, 3रं महायुद्ध का झालं? सर असलं फुसकं प्रश्न मला विचार नका, नाही 4थं महायुद्ध आपल्या दोघांच्यात होईल. फालतू बोलताय, तुला 10 पैकी बोफा देणार आहे. चालतंय द्या भोपळा सर. आईला भोपळ्याच्या गाड्या करायला सांगतो, 4 गाड्या तुम्हाला पण घेऊन येतो. बर चालतंय. अरे बोकडा, 10 पैकी 0 मार्क देणार आहे तुला. सर असं करू नका, पाया पडतो तुमच्या, मला पास करा सर. पाया अरे काय कुस्ती करतोयस का काय? तुला नापास करणार आहे. बस खाली, बस खाली. ए रताया, तू पुढे ये. बोला सर. मला सांग, 2 वजा 2 बराबर किती? 4. चूक. कसं काय सर? मला सांग, तुझ्याकडे 2 वडापाव आहे ती. हा. ती 2 वडापाव तू खाल्लंस तर तुझ्याकडे काय राहिलं? मिरची आणि चटणी. अरे माकडा, तीच मिरची आणि चटणी तुझ्या ढोंगणाला लावून मारीन. 2 मधनं 2 गेलं, काहीच राहिलं नाही. बर दुसरा प्रश्न विचारा सर, देतो बरोबर उत्तर. ओव्हर कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स. मला सांग, 100 मधनं 1 गेले बराबर किती? थांबा, मोठा फॉर्म्युला आहे. अरे काय करतोय? अबॅकस. अबॅकस. अरे वा वा वा. अरे अबॅकसचा विद्यार्थी आहे. टाळी वाजवा, टाळी वाजवा. वा वा. गावले उत्तर 100 मधनं 1 गेलं, 2 शून्य राहिलं. अरे माकडा. अरे 100 मधनं 1 गेले, 99 राहिलं. तुझी शाळा शिकून काय सुद्धा उपयोग नाही. तू म्हशी बांधायला जात जा. जा बस. ए पायाकडे लक्ष द्या. ए लोटक्या, लय बोलू नको ना, तुझी लुटकी पुढीन. कोण बोलला रे? कोण बोलला? हो सर, योगच बोलला. ए तू पुढे ये, तू पुढे ये. आता तुलाच प्रश्न विचारतो. मला सांग, महाभारत कोणी लिहिलं? अरे काय झालं? सर स्वतःच तुम्ही आता महाभारत लिहिलं आणि मला विचारताय महाभारत कोण लिहिलं? अरे उडवीचा, तुम्ही याला आता माझा. अरे महाभारत कोणी लिहिलं म्हणजे महाभारताचे लेखक कोण? मला नाही माहित. लटके सर, झाली का नाही तोंडी परीक्षा? चालू आहे तोंडी परीक्षा. बर ऐ तू पुढे ये जरा. तू परीक्षा फी दिलीस का? दिले की सर. हा. आणि कोण परीक्षा फी द्यायचं राहिलं तिने हात वर करा. लपतोयस कुठे? पुढे ये तू, असं अंगणात ये. तुम्हा दोघांना प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. विचारा सर. तू सांग, भारताच्या पंतप्रधानाचं नाव काय? नरेंद्र मोदी. व्हेरी गुड, चांगला विद्यार्थी आहे बघा यो. आता तू सांग, डोनाल्ड ट्रम्पच्या सासूचं नाव काय? माहित नाही सर. माहित नाही? चला, काय शाळेला येतोस तो? बरं आता तू सांग, सायकलला चाक किती? 2. व्हेरी गुड, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. हा, आता तू सांग, आगीन गाडीला चाक किती? नाही माहित सर. शाळेला मान्यानं परीक्षा फी दिलेली नाही, त्यामुळे फुटान सर त्याला अवघड प्रश्न विचारते बघ. होईल का? नाला का एवढे ना तुला? आता तू सांग, समुद्रात काय असतंय? पाणी. व्हेरी गुड, एकदम हुशार आहे. आता तू सांग, समुद्रात किती लिटर पाणी असतंय? नाही माहित सर. माहित नाही तुला? नाळ आहे का? आता तू सांग रे, हे किती बोट आहे ती? 3. व्हेरी गुड. आता तू सांग,
माझ्या डोक्यात किती केस आहे ती मोजून सांगतो सर. अरे कॉपी कॉपी करायची नाही. शाळेची तुझा कुठे जातोयस? बरं आता तू सांग, म्हशीला पाय किती असतील? 3. हा व्हेरी गुड, एकदम हुशार विद्यार्थी आहे. आता तू सांग, आमच्या म्हशीच्या दुधाची फॅट किती लागते? मला काय माहित सर. हे जरा प्लीज सर. एकदम बरोबर उत्तर दिलं, एकदम हुशार विद्यार्थी आहे. टाळ्या. व्हेरी गुड, बस खाली. आता कुणाला काही शंका असली तर विचारा. सर मला एक शंका आहे. या पुढं. किती महिना चालू आहे सर? नाही का काय पण विचारतोय? तुला माहित ना 8वा महिना सुरू आहे. काय पण सॉरी सॉरी सॉरी. काय पण विचारतोय बघा. चेष्टा केली. तुला सगळं पुरवतोय मी. वह्या पुस्तकं केवढा खर्च करतो तुझ्या शिक्षणावर, तुला नंबर आणायत नाही. अरे माकडा, तुझा बाई एवढा खर्च करतो तुझ्यावर, तुला शाळेत नंबर मिळवा येत नाही मी. आय शाळेत नंबर आणा सांगत नाही ती, फरसाने मॅडमचा नंबर आण म्हणते ती. काय माकडा, तुला तुला कसा पाहिजे मॅडमचा नंबर? अगं त्याची प्रगती बघायची होती, त्यासाठी नंबर पाहिजे होता. हा मग असू दे. नाही रोज शाळेत तिथे मॅडमवर लाईन मारतात खिडकीत नाही. तुला ए म्हातारे, यू आर सो क्युटी. ए भाड्या, तुझ्या तर कुत्ती. कुत्ती नाही म्हटलं मी, क्युटी म्हणलं. क्युटी म्हणजे तू खूप सुंदर आहेस असं म्हटलं. सुंदर तर मी पहिल्यापासूनच आहे. नॉन चीन कुठला? इंग्लिश म्हातारे, आय विल टीच यू कॉल्ड इंग्लिश. ए ब्लडी फुल गेट आउट. म्हातारीचं कॉल्ड इंग्लिश आहे. विशाळ नादाला उपयोग नाही. बघतो आपला राजा. परत जर इकडे आला तर येवर टांगड मोडीन मी. यू टांगड मोडीन मी. आय एम पळिंग टू माय घर. आय लाईक युसिंग बोल्ट. शाळा मराठी माझी शाळा मराठीवर. अरे भावांनो, उद्या इतिहासाची आणि इंग्रजीची तोंडी परीक्षा आहे. अभ्यास केला सगळा? अरे नाही नका. अरे माझा पण झालेला नाही. टेन्शन घेऊ नका सा. ही इंग्रजीची 10 शब्द आहे ती. ह्याचा अर्थ माहित झाला का नाही? आपण निवांत पास होतो या. काय सांगतोयस? चला राजा भावाला जोरात इंग्लिश येतं या, त्याच्याकडे ह्या शब्दांचा अर्थ समजून घेऊया. चालतंय, चला चला चला. लागतोय की. राजा भाऊ नमस्कार. हे गाईज व्हॉट काय ही बाय की आमची इंग्रजी तोंडी परीक्षा ही 10 शब्द दिले ती, ह्याचा मराठीचा अर्थ सांगा. बघू बघू. हा पहिला शब्द येऊ काय? कमी. हा कमी इयर. कम म्हणजे काय? काय? कम म्हणजे कमी. हा आणि बरोबर. हिअर म्हणजे काय? केस. हा हा कमी हिअर म्हणजे कसं झालं? कमी केस. जशी माझी कमी केस तसं कमी हिअर म्हणजे कमी केस. ओय, एक नंबर राजा भाऊ. थँक्यू बरं का राजा भाऊ. वेलकम. ओके ओके पुढचा शब्द. आता पुढचा शब्द काय? वॉटर आर यू डुईंग. हा वॉटर आर डुईंग म्हणजे काय? वॉटर म्हणजे पाणी. हा पाणी बरोबर. आणि डुईंग म्हणजे डुईंग. हा. डुईंग म्हणजे कसं? पाण्यात काय धुत आहेस. लका एक नंबर राजा भाऊ मुळे आपण पासून आला इंग्रजीत. पुढचा पुढचा. आता पुढचा शब्द इथं लक्ष द्या. हा. पुढचा शब्द शर्टअप. हा शर्टअप म्हणजे शर्ट वर्कर. हा हा. शर्टअपचा अर्थ काय? शर्ट वर्कर. हा चालतं एक नंबर. सोपं आहे. राजा भाऊला का विषय आला तुमचा. ए इकडे बघ, पुढचा शब्द सांगतो. हा. आता पुढचा शब्द काय? टेक केअर. काय? टेक केअर. हा हा टेक म्हणजे काय? घेणे. हा बरोबर बरोबर. केअर म्हणजे केअर कचरा. 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 हा 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 बरोबर बरोबर. टेक केअर म्हणजे काय? कचरा घेणे. हा एक नंबर राजा भाऊ विषय आला. 5 आहे पण बघ 10 पैकी 10. काय इकडे बघा लक्ष. पुढचा शब्द बघा, हा, पुढचं सांगतो. सांगा. हा. शांत बसा. ए वैब्या तू पुढे ये. मीच का गावती. काल इंग्लिश मधली 10 शब्द आणि वाक्य दिलेली, त्याचा अर्थ सांग. सांगतो की मॅडम विचारा. कमी इयर म्हणजे कमी इयर म्हणजे कमी केस. काय? अहो कमी केसच की कमी इयर म्हणजे. पायताना ना केस काढीन. काय पण चुकीचं बोल नको. अहो तसंच अर्थ आहे नका मॅडम. नाही तसा अर्थ. आणि गोदेर म्हणजे गोद इयर म्हणजे जास्त केस असतील. नाही तसं काय पण बोल नको चुकीचं. कम इयर म्हणजे इकडे ये आणि गोदेर म्हणजे तिकडे जा.
बरं बरं असेल पुढचं विचारा मॅडम. व्हॉट आर यू डुईंगचा अर्थ सांग. वॉटर म्हणजे पाणी. हा पाण्यात काय धुईत आहेस. Shut up! शटअप. शर्ट म्हणजे शर्ट वर कर. हा अरे हे काय करतोयस. मॅडम तुम्हीच म्हटलं की आता शर्ट अप म्हणून शर्ट वर घेतला. अरे मूर्खा, शर्ट अप म्हणजे तोंड बंद ठेव म्हणले मी. असं ठेव तू तोंड बंद. आता उघड आणि पुढच्या शब्दाचा अर्थ सांग. विचारा मॅडम. फार्मरचा अर्थ काय. फार्मर म्हणजे खूप मरा. अरे फार्मर म्हणजे शेतकरी. पण अर्थ तसाच आहे मॅडम. फार्मर म्हणजे खूप मरा. शेतकरी राजा शेतात खूप मरत असतो, कष्ट करत असतो, पण त्याच्या मालाला बाजारात भावच मिळत नाही. म्हणून म्हणलं फार्मर म्हणजे खूप मरा. सर्वांचे पाय धरा पण त्याला कुठेच मिळत नाही थारा. म्हणून माझी सरकारकडे एकच विनंती आहे मॅडम, शेतकरी राजाच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. मी पण एका शेतकऱ्याचाच पोरगा आहे मॅडम. माझ्या बापाचं शेतातलं कष्ट बघून मला असं वाटलं की फार्मरचा अर्थ फार मरा असाच असेल. बाळा, लाख मोलाची गोष्ट बोललास बघ तू. मी तुला फार्मरचा अर्थ विचारला पण तू त्याचा खरा अर्थ सांगितलास बघ. तू उत्तर दिलं नाहीस बाळा, वास्तव मांडलंस. आजचा तास इंग्लिशचा होता पण आज आपण सर्वांनी माणुसकीचा धडा शिकला. फार्मर शेतकरी जो स्वतः उपाशी राहतो पण आपल्या देशाला अन्न देतो. त्याच्या हातातील माती, त्याच्या कपाळावरील घाम, त्याचं हसू हे सगळं आपण रोज खातो त्या अन्नात दडलेलं आहे. त्याची मेहनत आणि जिद्द आपण विसरू नये, कारण त्याच्या संघर्षाशिवाय आपलं पोट भरत नाही. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.